नमस्कार. स्टार भारत न्यूज 19 च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी योगिता आपल्यासोबत. तुमची आवाज देशाची आवाज. तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या. नमस्कार, तुम्ही बघत आहात स्टार भारत न्यूज 19, तुमची आवाज देशाची आवाज. आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन 2025 चा 6वा दिवस आहे. जिथे पहिल्या दिवसापासून तर आजचा 6वा दिवस आहे. असे भरपूर मुद्दे मांडण्यात आलेले आहे. काही मुद्दे जे आपण काल ऐकलेले आहेत, काही मुद्दे आज मांडण्यात आले आहेत. आजच्या मुद्द्यांमध्ये असं आहे की ज्यातला एक देवभूमी म्हणून मान्यता मिळावी. दुसरं म्हणजे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. आणि एक नवीन मुद्दा असा आहे, जो ज्वलंत मुद्दा आहे, तो म्हणजे असा की नागपूर, मुंबई या शहरांमधनं मुलींना किडनॅप करतात, त्यांना बाहेर देशामध्ये विकले जातात. त्यावर असं नाही काही तर 100% पैकी फक्त 70 ते 75 मुलं मिळतात किंवा 40 ते 45% मुलं मिळतात, पण बाकी मुलांचं अजूनही ठाव ठिकाणा नाही. त्यावर आणखी पुढे काय होते, पुढे काय चर्चा होते किंवा लास्टला काय निष्कर्ष निघतो, आखरीला काय, याच्यावर आपल्याला ऐकायला. बघत रहा स्टार भारत न्यूज 19 थेट विधान भवनामधनं लाईव्ह. आज या वर्षात काही कामं मंजूर केलेली आहे, ती फक्त मी आपल्यासमोर सांगतो. अनायसे आज या ठिकाणी आलो, आमदारांच्याही मागण्या होत्या, घोषित करतोय. आपण MSIDCला म्हणजे दीक्षित साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत PWD कॉर्पोरेशनचे, त्यांना आपण काम दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जी कामं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पुण्यापासून तर संभाजीनगर हा नवीन आपण एक्सप्रेस हायवे बांधतोय. हा 16,318 कोटीचा आहे. MOU झालेला आहे. एक पहिला जो आहे तो पुणे अहमदनगर संभाजीनगर असा रस्ता आहे. तो रस्ता पूर्ण चांगला करणार, त्याच्यावर पूल वगैरे बदलून 2,000 कोटी खर्च करणार. आणि या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा रस्ता जो आहे तो आपल्या शिक्रापूर इथून आपण पुन्हा नवीन हायवे डायरेक्ट करू. अहमदनगरच्या बाहेरून तिकडनं डायरेक्ट बीड जिल्ह्यातून मग तो संभाजीनगरला ग्रीनफील्ड हायवे आहे. हा 16,318 कोटीचा आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्या. आता याच्यातला तिथे एक टोल आहे, आता निर्णय फक्त व्हायचा आहे. तो झाला त्याला 2-3 वर्षाचा कालावधी अजून आहे, शिफ्ट करायचा आहे. तो झाला की एक काम सुरू होईल. यामुळे पुणे ते संभाजीनगर 2 तास, संभाजीनगर वरून नागपूर साधारणतः पुणे नागपूर बघा एकदा आवाज येतोय. हा एक्सप्रेस हायवे. त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड हा खाली रस्ता आहे. वरती त्याच्यावर फ्लायओव्हर आहे, त्याच्यावरती फ्लायओव्हर एकाच पिलरवर नाही येते आवाज. वरती मेट्रो आहे. ते काढा ना, हा 4,200 ते काढून आवाज चेक करा. रुपयाचा आहे. आणि याचं भूमिपूजन आता इलेक्शन आटपलं की सगळं काम मंजूर झालेलं आहे आणि टेंडर पण जवळपास मंजूर झालेला आहे. नाही येते. त्याचं भूमिपूजन त्याच्यानंतर होईल. चेक 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 याच्या व्यतिरिक्त चेक 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 1 2 3 4 1 2 3 4 5,262 कोटी रुपयाचा याचंही पण लँड ॲक्विजिशन सुरू आहे. याचं DPR सुरू आहे आणि कॅबिनेट अप्रूव्ड याचा इश्यू झालेला आहे. आणि साधारणतः हाय पण त्याच्या इलेक्शन नंतर आपलं काम सुरू आहे. हडपसर टू यवत हा तसाच आहे. एका याच्यावर 2 फ्लोअर 3 मजली फ्लायओव्हर. डेव्हलपमेंट ऑफ कळंबोळी जंक्शन 770 कोटी, असे 27,000 कोटी रुपयाची कामं त्यांना दिलेली आहे. या व्यतिरिक्त NHAI कडनं पुणे ते नाशिक फाटा जो आहे, पुणे नाशिक फाटा नाशिक फाटा टू खेड आता 2 पॅकेजमध्ये आहे. याचं 93% लँड ॲक्विजिशन झालेलं आहे. याचं पहिलं पॅकेज आहे नाशिक फाटा टू आळंदी फाटा, हा 4,403 कोटी रुपयाचा. आणि नंतर पॅकेज फ्रॉम आळंदी फाटा टू खेड हा जवळपास 3,398 कोटी रुपयाचा. हे 7,800 कोटी आहे. हे 7,800 कोटी जर धरलं आणि फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका टू सातारा तो वेगळा आहे. याच्यामध्ये हा साधारणतः हे सगळी अमाऊंट आहे ही 35-40 आहे, 50,000 कोटी केवळ पुणे शहराकरता कामं मंजूर झाली आहे. यातला शेवटचा मोठं काम जे आहे ते वेस्टर्नली बायपासून पुणे सातारा जो रोड आहे, जो रिलायन्सकडे होता, ज्याच्यावर बरेच ॲक्शन होत होती, तो आता आम्ही त्यांच्याकडनं वापस जाऊन दुसऱ्या कंपनीला बँकेने टेकओव्हर केला. तर त्याच्यानंतर त्या ठिकाणी नवीन DPR तयार करून 6,500 ते 7,000 कोटी रुपयाचा नवीन फ्लायओव्हर वगैरे करून अप टू सातारापर्यंत रोड आहे.
त्या खंबाटकी घाटाची टनेल एक पार्ट एकदम ओपन करायची वेळ जवळपास झाला आहे. त्यामुळे पुणे सातारा हे पुन्हा 7,000 कोटी असं धरून हे साधारण 50,000 कोटीची कामं ही पुणे शहरातली आहे ती येत्या 3 महिन्यात सुरू होतील. नागपूरमध्ये नागपूर काटोल सेक्शन हा 9 किलोमीटरचा, नंतर काटोल बायपास, नंतर जाम बायपास, नंतर नागपूर भंडारा सेक्शन 6 लेन हा 2,000 कोटीचा. कन्स्ट्रक्शन ऑफ औत्राम घाट हा मराठवाड्यातला आहे, चाळीसगाव आणि औरंगाबाद संभाजीनगरच्या मध्ये. त्याची किंमत आहे 2,800 कोटी रुपये. नंतर 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर टू तळोदा टू शहादा हा 1,074 कोटी हाही मंजूर केलेला आहे. 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन टू शहादा झाला, हे 2 आहे. शिरपूरपर्यंत हा पुन्हा 1,404 म्हणजे एकंदर 2,500 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे, तोही मंजूर झालेला. 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन फ्रॉम चोपडा टू यावल हा पुन्हा 1,245 कोटी रुपयाचा आहे. नंतर तळोदा बॉर्डर सेक्शन टू यवत टू रेवर MHMP बॉर्डर रावेरपर्यंत हा जवळपास 1,400 कोटी रुपयाचा आहे. आणि स्टँड अलोन प्रोजेक्ट 25 नंबर छोटे आहेत, मी माझ्या वेबसाईटवर टाकून देईन. असं हे 15,000 कोटीचे आहे. CRFमध्ये पुन्हा आत्ता मंजूर केला आहे आणि ॲन्युअल प्लॅनमध्ये 60,000 कोटी रुपयाचे कामाला जवळपास मंजुरी दिलेली आहे. त्याची लिस्ट आहे, त्यातले 20,000 कोटी आता सध्या अप्रुव्हल स्टेजमध्ये आहे. बाकी ज्याचं लँड ॲक्विजिशन वगैरे तर टोटल जर केली तर हे सगळे मिळून जवळपास 1.5 लाख कोटी रुपयाची कामं या वर्षात महाराष्ट्रात मंजूर झालेली आहे. आणि यातली जवळपास 50,000 कोटी रुपयाची कामं आपण PWDच्या कॉर्पोरेशनला आपण दिलेली आहे. आणि ही कामं येत्या 3 महिन्यात पुण्याच्या आसपासचे ते सगळे सुरू होतील. एवढंच. पण एक असं आहे की पुण्यातली जी कामं आहे मोठी, अजून एक दिसत आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एक पॅरलल एक्सप्रेस हायवे आता बांधतो आहे. पुणे ते जसं अटल ब्रिजवरून आपण आलो आणि टुवर्ड JNPTकडे गेलो की हा प्रपोज ग्रीनफील्ड लिंक बिटवीन अटल सेतू JNPT टू चौक पुणे शिवारे जंक्शन हा पुणे बंगलोर एक्सप्रेस हायवेचा भाग आहे. 130 किलोमीटर पहिला हा जवळपास 15,000 कोटीचा आहे. आणि ज्याच्यामध्ये आपण अटल ब्रिज करणार पॅरल रोड पुण्याच्या रिंग रोडला येईल. यातलं पागोटे ना काय हे त्याला पगोटे म्हटलं काय नाव गाव नाही. हा त्याला पहिलं पॅकेज कोणतं आहे? नाही पहिलं पॅकेजचं नाव काय जे आपण मंजूर केलं हा पागोटे टू चौक हे पहिलं पॅकेज ऑलरेडी आम्ही आता मंजूर केलेला आहे. हा त्या मुंबई बंगलोरचाच पार्ट आहे. याच्यामुळे पुणे मुंबई जवळपास 1.5 ते 1.5 तासात होईल रिंग रोडपर्यंत. आणि बंगलोरपासून पुणे ते बंगलोर असं धरून मुंबई पुणे आणि बंगलोर हे साधारणतः 5-5.5 तासामध्ये कव्हर होईल. हा नवीन रस्ता पुण्यापासून फलटणच्या मागून इकडे कर्नाटकमधून हा कोल्हापूर आणि सातारा रोड सोडून हा पॅरलल रोड आहे. 15,000 कोटीचा आहे. त्यापैकी पहिला पार्ट मंजूरला, बाकीचा व्हायचा है। इसी साल में सब आने वाला जो साल है अभी इस साल में मैं जनवरी पकड़ रहा हूँ, तो इस साल में 1.5 लाख करोड़ के काम महाराष्ट्र में शुरू हुए। इसमें से 50,000 करोड़ के काम केवल पुणे के हैं। और पुणे के जो काम है उसका विशेषता ये है कि नीचे में रोड है एक पिलर पर, उसके ऊपर में एक फ्लाईओवर है, उसी पिलर पर दूसरा फ्लाईओवर है, और उसके तीसरे जगह पर मेट्रो या कुछ बन सकता है। राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे, यासाठी सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे। काल सुद्धा हजारोच्या संख्येनं राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी
विधान भवनावरती मोर्चा घेऊन आलेले होते. कारण जे शासकीय कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, सगळ्यांनाच काही जमीन शेती हा काही आधार नसतो आणि नोकरी आणि वेतन हेच फक्त मुख्य त्यांच्या जीवनाचा आधार असतो. त्यामुळं म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनकडे बघितलं जातं. त्यामुळं सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करतोय. आणि म्हणून आज सुद्धा आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. जे जुने शिक्षक सेवेमध्ये होते त्यांना टीईटी परीक्षा लागूच नव्हती, त्यांच्यावर आता टीईटी परीक्षा लादणं चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा टीईटी परीक्षेतून वगळावं. 10 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा जास्त क्लिअर आहे, ज्याच्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, त्यांच्यावरती नोकरीचं गणंतर येणार आहे. तर तोही जी.आर रद्द करावा. वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढावा. जे त्रुटी पूर्ण केलेल्या शिक्षक आहेत, ज्या शाळा आहेत, जे शेवटच्या वर्गाची पटसंख्या पूर्ण केलेली आहे, अशा राहिलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना सुद्धा या शासनानं वेतन अनुदान दिलं पाहिजे. यासारख्या महत्वाच्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. निश्चितपणानं सरकारनं जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि या राज्यातल्या लाखो शिक्षक आणि कर्मचाऱ्याला दिलासा द्यावा. यासाठी निश्चितपणानं ही लढाई आमची सुरूच राहील. निश्चितपणाने त्याच्यामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये एक याचिका आहे, त्याचा संदर्भ शासन आम्हाला देत आहे की मान्य उच्च न्यायालयाचा निकाल लागू द्या. परंतु आमचं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं सरकारला आहे की सरकारनं जर हा निर्णय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हिताचा पेन्शन योजना लागू करण्याचा घेतला तर आपोआपच ती याचिका परत येणार आहे. याचिका कशासाठी आहे? न्याय मागण्यासाठी न्यायालयामध्ये आपण शिक्षक गेलेले आहे. त्याच्यामुळं मान्य उच्च न्यायालयाच्या याचिकेचा संदर्भ देत शासन जे काही चालढकल करताय ती करू नये, ही आमची राज्य सरकारला मागणी आहे. नाही, आपण आता जो प्रश्न केला, आपण आंदोलन करतो यात यश आलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. मागच्या वेळेस राज्याचे मंत्री एकनाथराव शिंदे होते, त्यावेळेस त्यांनी 27,000 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली. राहिलेले 30,000 लोक आहे, त्यांच्यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. महत्वाची बाब आहे की आयुष्यभर शिक्षक हे आपलं ज्ञान देण्याचं काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात आणि रिटायर झाल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचा आधार नसतो, म्हणून त्यांना पेन्शन देणं फार गरजेचं आहे. जो आयुष्यभर आपल्याला घडवतो, आई बापानंतर स्थान जर कोणाला असेल आणि त्याला जर त्याचा सन्मान होणार नसेल तर ही आपल्या सर्वांसाठी लाजारवाणी गोष्ट आहे. म्हणून आता थोडे लोक राहिले, बरेचशा लोकांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली, फक्त 5 नंतर त्यांना अनुदान मिळालेलं आहे. अशा लोकांना फक्त 30,000 लोकांना जुनी पेन्शन मिळावं यासाठी आम्ही सातत्याने पक्षाला आमचा काही विरोध आहे का शिक्षकाचा नाहीये. 2013ला जेव्हा आरटी ऍक्ट या देशामध्ये लागू झालाय, तेव्हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार ही पात्रता परीक्षा शिक्षक होण्यासाठी लागू केली. ही सर्व उमेदवारांनी जे नवीन शिक्षक होणार आहेत त्यांनी स्वीकारली आणि त्यानुसारच आता शिक्षक भरती होते. परंतु 2013च्या पूर्वी जेव्हा ही लागूच नव्हती कायद्यानं आणि नियमानं, त्यांना आता परीक्षा द्या म्हणणं चुकीचं आहे. आणि म्हणून साठी आम्ही सरकारला विनंती करतोय, जरी मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय असला तर राज्य सरकारच्या वतीनं हस्तक्षेप याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली पाहिजे. काल सभागृहात यावर चर्चा पण झाली, मान्य मंत्री महोदयांनी उत्तर पण दिलं. त्यांना आम्ही विनंती केली की शेवटी राज्याच्या पुढे जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा ऍडव्होकेट जनरल आपल्याला सल्ला द्यायला आपण नेमलेले असतात, त्यांचा सल्ला आपण घ्यावा आणि सुप्रीम कोर्टात जावं अशी मागणी आमची राज्य सरकारकडे शासनाचा निर्णय आहे. 10 मार्चचा जो शासन निर्णय रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण शासकीय मान्यतेनुसार अनेक शिक्षक होण्याचा धोका या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे. त्यामुळे अनुदानित शाळा ज्या आहेत त्या भविष्यामध्ये बंद पडतील का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून 10 मार्च 2024चा संच मान्यतेच्या संदर्भात असलेला घातक निर्णय निघलेला जो शासनाचा आहे
तो रद्द करण्यात यावा ही आमची प्रमुख क्षेत्रामधनं थेट विधानसभामधनं आपल्यासोबत आहे दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मोहन मते सर. तर यांना विचारूया की आज जे हिवाळी अधिवेशन आहे तिथे त्यांनी कुठले मुद्दे मांडले आहे व आपल्या दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे त्यांचं कामकाज काय आहे, तिथे जे डेव्हलपमेंट करतात त्यांनी कुठले मुद्दे मांडले आहेत त्याच्यावर आपण बोलूया मोहन मते सोबत. लोकांच्या आग्रहास्तव वाढवायला लागले. त्यावेळेस प्रत्येक दिवशी 35-40 हजार लोक यायचे आणि ह्या शिवपुराणात ती अवस्था होती, पण ते शिवपुराण 5 दिवसाचं होतं. आता ज्यावेळेस जसं जे लोकांना देणं आहे द्यायचा, जे लोकांना आवडते ते देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन क्षेत्रामध्ये जे क्राईम रेट्स आहेत ते वाढत जाते आहे. काही असे मुद्दे आहेत की जे अजूनही सॉल्व्ह होत नाही, तर त्यावर तुम्ही काय सांगा? मुळात असं आहे की खऱ्या अर्थानं मी एकच सांगतो, माझी पोलीस आयुक्तांना विनंती आहे का तिथे असा PI ठेवा, असे काय लोक ठेवा ठाणेदार का जेणेकरून त्या भागावर कंट्रोल कसा राहील. तुम्ही जे बी भेटले ते साले वसुलेबाजच भेटते, त्याच्यामुळं जो न्याय मिळायला पाहिजे लोकांना तो मिळत नाही. माझी CPला विनंती आहे, मी देवेंद्रजींशी आज त्या विषयावर चर्चा करणार आहे का तुम्ही एक काम करा, जो CP आहे आणि तिथे असे भ्रष्ट जे अधिकारी यांना काढा, त्यांना अशा पोलीस स्टेशनमध्ये द्या जिथं काही मिळतच नाही, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मागे बांधकाम कामगार वाटप या योजनेअंतर्गत जे कामगार असतात त्यांना पेटी वाटप झालेले आहे. इव्हन ज्या बाया असतात त्यांना एक किचन किट वाटप झालेली आहे. परंतु जे कामगार नसतात त्यांनी सुद्धा ते फॉर्म भरले, त्याचा लाभ घेतलेला आहे, जेणेकरून ते खूप गोंधळ होते आणि तिथे मारापिटी आणि कोणाचं दम घुटून म्हणजे चक्कर येणं, ते येते भुरळ पडणं. त्याच्यावर तुम्ही काय म्हणा, त्यांनी काय करायला हवं की जेणेकरून ते जी गर्दी आहे ती कमी होईल? तर मी तुम्हाला आता या संदर्भात सांगतो की आता त्या पेट्या वाट्या पेले जे काय मिळतात त्या पेटी करता चांगले लोक मी पाहिले हो, त्या लाईनमध्ये लागतात. आता ते फॉर्म भरतात. आता काय किती खरं किती खोटं, आता मला असं वाटतं शास्त्राने खरंच तो आहे का, त्याचे शहर असे ते काय कॉन्ट्रॅक्टरकडून सर्टिफिकेट आणतात का माझ्याकडे काम करतो. मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरपेक्षा काहीतरी दुसरी व्यवस्था करायची. मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मी 100 लोकांना दिलं सर्टिफिकेट झाला तो हे, पण शासनाचं त्यात नुकसान होते. शासन जो खरेदी करतो त्यात शासनाला पैसा देतो ना. तुम्ही असं गरिबांना मदत करा, परंतु हे ज्या पद्धतीनं हे वाटप करत राहा हे योग्य नाही. तसंच आपलं दक्षिण नागपूरमध्ये मानेवाडा साईडला एक उडान पुलाचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. तिथे त्यामुळे जो ट्रॅफिक वाढतो आहे, येणं जाणं आहे, तिथे ट्रॅफिकचं खूप म्हणजे असं ट्रॅफिक जास्त प्रमाणात होतो आहे. त्याच्याकरता तुम्ही काय कराल? असं आहे त्या उडान पुलाच्या संदर्भात ओंकारनगर ते मागेनगर ज्या पद्धतीचे क्रॉसिंग आहे आणि ज्या पद्धती आहे, मुद्दामून आपण तो उडान पूल घेतला होता. आता त्यात पहिले उडान पुलाची जी विषय होता तो डायरेक्ट होता, आता नाही तुटला होता, आता तो पुन्हा डायरेक्ट घेतला. त्याच्यामुळं एक टेंडर आत्ता झालं, बाकी 2 टेंडर पहिले झाले. ते 2 टेंडर पहिले झाले, त्यांचे कामं चालू मोठ्या प्रमाणात दिसतात. आता ते पूर्णत्वास येणार आहे, पुन्हा 2-3 वर्षात 2 वर्ष मला 2 वर्षात तो उड्डाणपूल कम्प्लीट होईल. आता जे आपले इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते म्हणजे नागरिकांचं असं म्हणणं असतं की ते जे बिल आहे ते वाढून येते आहे. तर आपण आपल्या दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांकरता काय करायचं? नाही, एक गोष्ट सांगा, हे ज्यांच्या तक्रारी असेल ना त्यांनी घेऊन यावं. विषय कसा, जसं मोहन मते मी आहे, माझ्याकडे इलेक्ट्रिक बिल आहे, माझ्याकडे आलं असं 1000 रुपये बिल. आता मी 4-5 महिने भरणारच नाही, मग काय होतं ते व्याज 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 ते तसे बिल आहे. आपलं म्हणणं असं का तुम्ही दर महिन्यात भरत असाल, कोणाचं वाढून आलं असेल त्याच दिवशी तक्रार घ्या, आमच्याकडे द्या, त्या अधिकाऱ्याला वाजवू आणि त्याला न्याय मिळून देऊ. धन्यवाद सर. नाही, दुर्दैवाची बाब आहे की महाराष्ट्र 21व्या शतकामध्ये प्रगतिशील राज्य म्हणून घेऊन याच्याकडे पाहिलं जातं. विभिन्न राज्यातले विभिन्न जिल्ह्यातली लोक ही महाराष्ट्रामध्ये येतात आणि विशेष करून मुंबई ही एक स्वप्ननगरी म्हणून घेऊन त्याच्याकडे पाहण्याचं काम होतोय. असं असताना देखील महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये गेल्या 36 दिवसामध्ये 82 मुलं आणि मुली हे दुर्दैवाने बेपत्ता झालेले. आणि हे मुंबईमध्येच नाही आहे, सर्वसाधारणपणे राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येतात त्या नागपूरमध्ये अशाच प्रकारे मुलं आणि मुलींचा एक रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरावरती पकडलं गेलं आणि तब्बल 2 लाख रुपयामध्ये हे मुलं आणि मुली विकले एका राजस्थानच्या कॉन्ट्रॅक्टरला गेलं किंवा दलाल करणाऱ्या माणसाला, आणि त्यांनी परदेशाशी लिंक असलेल्या ह्याच्यातली एक यंत्रणा मिळाली.
काल परवा विधानसभेमध्ये पण ठाणे जिल्ह्यामध्ये 132 मुलं बेपत्ता, शालेय मुलं बेपत्ता झाली अशी घटना घडली. त्यामध्ये 30-40-50 मुलं आणि मुली मिळाले, बाकीचे संपूर्ण रीतीने बेपत्ता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सरासरी जर बघितलं तर रोज 6 मुली बेपत्ता होत आहेत, कारण 26 दिवसामध्ये 143 महिला मुलींचा थरारक पद्धतीने बेपत्ता होण्याची ही घटना होते. हे बेपत्ता असेच होत नाहीये, यामागे एक मोठी टोळी सक्रिय आहे की जे या मुलं आणि मुलींना मोठ्या प्रमाणावरती विकतायत. काही छोट्या मुलं आणि मुलींना भीक मागण्यास भाग पाडतायत, काहींना क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये वापरण्याचं आणि ट्रेनिंग देण्याचं काम करतायत. हे राज्यामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण देखील ही टोळी सक्रिय झालेली आहे. या प्रश्नावरती लक्ष वेधण्यासाठी आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा प्रश्न मी विधान परिषदमध्ये मांडलं. कारण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अंतर्गत हे आकडे आलेले आहेत. एका आकडे आम्ही दिले नाही, पण असे असंख्य आकडे आहेत की ज्याची तक्रारच होत नाहीये. ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये अशाही काही घटना समोर आलेल्या आहेत की ज्या मुलांना आणि मुलींना दत्तक घेण्याचं काम खोटे दस्तावेज तयार करून घेतले जातात आणि ते दत्तक न घेता त्याला मॉनिटर केलं पाहिजे, त्याला बघायला पाहिजे का ते सुखरूप आहेत की नाही, न बघता 6 महिन्यानंतर वर्षभरामध्ये असे मुलं आणि मुली देखील या टोळ्यांना विकण्याचं काम चाललेलं आहे. ह्याचा अर्थच असा आहे की या राज्यामध्ये आपले असले मुलं आणि मुली हे सुरक्षित आहेत की नाही. सर्वसामान्य श्रीमंतांची मुलं आणि मुली सुरक्षित आहेत, तुमच्या आपल्यासारख्यांची सुरक्षित आहेत, पण सर्वसामान्य जो गरीब तबक्यातला असलेला आहे, सर्वसामान्य चाळीत राहणारा, झोपडपट्टीमध्ये राहणारा, दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये राहणारा, यांच्या मुलं आणि मुलींना बाहेर सोडायचं की नाही हा संभ्रम आणि हा प्रश्न निर्माण झालाय. आणि म्हणून ह्याची दखल मी घेण्यास भाग पाडला आणि माननीय सभापती महोदयांनी राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत की याबद्दलची त्वरित दखल घ्यावी. आणि त्याचा एक भाग म्हणून राज्य सरकारच्या वतीने आशिष शेलार यांनी हे शब्द दिले आहेत, फ्लोरावर आश्वासित केलेले आहेत की या तातडीची बैठक घेऊन संबंधित पोलीस अधिकारी किंवा डीजींबरोबर ही बैठक लावण्यात होईल. कारण एका बाजूला पोलीस याबद्दलच्या जे मोठमोठे दावे करतायत, विशेषतः ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 4 मुलं भेटली किंवा बेपत्ता मुली झाली तर त्याला सोशल मीडियामध्ये हाईप करून स्वतःची थाप थोपटण्याचं काम केलं जातोय. परंतु आपण निवळ NCRBचे रिपोर्ट्स बघितलेत किंवा आकडे बघितले, त्यात खूप मोठ्या प्रमाणावरती तफावत दिसते आणि म्हणून याची दखल घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडला आणि त्याच्यातली एक बैठक पण लावण्याचा त्यांनी आश्वासित केलेलं आहे. पण हे जरी असेल तरी देखील या राज्यामध्ये मुलं आणि मुली ही दुर्दैवाने सुरक्षित नाही आहे, अशातला प्रश्न देखील आज आम्ही स्थगनाच्या माध्यमातून मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. हे गेल्या 2 दिवसापासून माझा आज स्थगन प्रलंबित होता. आज सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी ट्विट केल्यानंतर परत मी माननीय सभापतींनी सांगितलं की आता ह्याला राजकीय वळण दिल्यानंतरच तुम्ही आम्हाला स्थगन देणार आहात का. माननीय सभापती महोदयांनी तातडीने विशेषतः आणि परत की सतेज पाटीलजींनी पाठिंबा दिल्यामुळे ते मान्य आणि मंजूर करून मला बोलण्याची संधी दिली. पण असं का होतं का हे ट्विट झाल्यानंतरच हा विषय होतोय, विधानसभेमध्ये आम्ही बटतोय, विधान परिषदमध्ये आम्ही मागणी करतो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारला हे आकडे लपवायचे होते. आता राज्यमंत्र्यांना काय माहित असेल, त्यांना एक शहराचा विभागाचे ते गृह राज्यमंत्री आहे, ग्रामीण भागाचा काय त्यांच्याशी संबंध आहे काय, कुठची माहिती न घेता परस्पर काहीतरी आकडे सांगायचं. मग आम्ही हे जे आकडे आणि विशेषतः विधानसभेमध्ये छापून आलेले राज्य सरकारचे आकडे खोटे आहेत का. मग हे मंत्री महोदय अशी सरसकट बोलून घेऊन पळवाट काढण्याचा जर प्रयत्न होत असेल तर मला वाटते हे दुर्दैवी आहे. कारण गृह विभाग आणि विशेषतः असलेले त्याची पोलीस यंत्रणा या कामामध्ये मग्न नाहीये, बाकीच्या सर्व इतर कामामध्ये व्यवस्थित रीतीने सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. त्याची चर्चा आम्ही आता अंतिम आठवड्यामध्ये आम्ही करणार आहोत. बोलीमध्ये तुम्हाला आता गुलाबी कार्पेट सारखी परिस्थिती त्या रस्त्यावरती झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की या AQIच्या अंतर्गत प्रदूषणचं स्तर किती गेलेलं आहे. आणि हे आज नाही, तिकडच्या ज्या असलेल्या वेस्ट असलेल्या इंडस्ट्रीज किंवा पर्यावरणयुक्त त्या इंडस्ट्रीमध्ये STP लावावी ही गेल्या अनेक वर्षापासून डोंबिवलीची ही मागणी होती. कारण केमिकल झोन हा केल्यामुळे तिकडचं पूर्ण वातावरण दूषित झालेलं आहे. सरकारने याच्यात तातडीने लक्ष घातलं पाहिजे. संबंधित कल्याणकर आणि डोंबिवलीकरांना त्या आरोग्यावरती पण देखील धोका निर्माण झालेला आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनावरती जाईल जर त्यांना काहीतरी आरोग्याचा धोका निर्माण झाला तर.
अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.